सगळे उठलोय आता आणि आता पालखी निघायच्या तयारीला लागलोय। पालखी इथेच ठेवली आहे, सगळे रेडी होऊन आता निघायच्या तयारीत। मी पण फ्रेश होतो आणि निघायला मी पण सज्ज होऊ। आज कसारा घाट आहे, कसारा घाट चढून वर घाटन देवीचं मंदिर आहे, तिकडचा मुक्काम आहे आज। चहा आणि टोस्ट ठेवलाय सकाळला आणि ऑरेंज फॅमिली रेस्टॉरंटच्या इकडे आता चहा पिण्यासाठी थांबवली आहे पालखी। साईराम इकडे आता परत चहा पिऊ, चहा रथावरच होता, चहा पिऊ। पालखी पण मागोमागच आहे आणि मग चहा पिऊन इकडे मग परत कसाऱ्याकडे निघू। मग मध्ये एकदा कुठेतरी नाश्ता होईल आणि त्यानंतर मग वन शॉट साईराम कसारा चढाय। साईराम बाबा, चहा आणि मारी बिस्किट। निशान निघाली आता आणि पालखी पण निघाली। इकडून आता प्रस्थान करतोय आपण कसाऱ्या घाटाकडे। नाश्त्याला थांबलेत सगळे, आता आराम करतायत। आजचा नाश्ता मेथी भाजी आहे आणि पाव आणि चटणी आहे। नाश्ता करून आता आम्ही सगळे निघालोय। अनिकेत तिकडे निघाला आहे, राजेश आता डायरेक्ट कसाऱ्याच्या पायथ्याशी थांबू 2-2.5 किलोमीटर, थोडासा आराम करू तिकडे आणि मग तिथून डायरेक्ट कसारा चढायला चालू करू। वर अहिल्याबाई होळकर विहीर आहे, अहिल्याबाई होळकर विहिरीच्या इकडे आंघोळीचा स्पॉट ठरवलेला आहे, तर तिकडे आंघोळ करून मग पुढे घाटन देवीला जेवायला जाऊ। आता ची मजा मस्ती होणार आहे। तर इथून आता कसारा घाट चालू झाला। कसारा घाट एकूण 7 किलोमीटरचा आहे, त्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकर विहीर लागते। बाबू आणि आता मागे कसारा घाट, हा कसारा घाट चढायला सुरुवात केली आत्ताशी। आता आरामात चढू आणि पोचू वर। कसारा घाट चढायला चालू केला आणि मला ही व्हील कॅप भेटली। ही व्हील कॅप आता ना आम्ही मध्ये कुठेतरी लावू, म्हणजे ते पटरीवाला स्पॉट आहे ना, तुम्ही जर माझ्या गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल शिर्डीचा, तर त्या गेल्या वर्षीच्या स्पॉटमध्ये अशीच एक व्हील कॅप आम्ही लावलेली आणि सगळ्यांना सांगितलेलं की जर तुम्हाला दिसली आम्हाला सांगायचं। खूप जणांनी सांगितली मला मेसेज वगैरे करून की अरे त्यावाल्या स्पॉटला व्हील कॅप दिसली। ती 6 महिन्यापर्यंत होती, त्याच्यानंतर मे बी ती पडली असेल, कारण की तार होती ती गंजली असेल आणि पडली असेल पावसाळ्यात वगैरे। पण आता परत व्हील कॅप भेटली आहे आणि परत एक नवीन जागेवर लावू किंवा कदाचित त्याच जागेवर लावू आणि तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही व्हील कॅप बघितली का। कसारा घाटात मध्येच थांबलोय पाणी प्यायला, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ऊन वाढत चाललंय, सगळेच बसले, सगळे थांबले, ऊन वाढत चाललंय आणि वर हे घेऊन चालायचं अजून भारी पडतंय। इथून एक खाली जायला रोड जातो, तो खाली यायला रोड आहे ना, त्याच्यात इथे आला
टर्न आहे, इथून आपल्याला ट्रेन जाताना दिसते. पटऱ्या एकदमच जवळ दिसतात. त्या जागेच्या इथे आम्ही ही व्हील कॅप बांधतो हर वर्षी. गेल्या वर्षी पण बांधलेली या झाडाला, त्या वर्षी पण बांधणार आहे. आता त्यांना खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे आम्ही एवढे वर्ष चालतोय पण एवढी ट्रॅफिक कधीच नव्हती बघितली. खूप ट्रॅफिक आहे. आणि ट्रॅफिकमुळे काय होतं माहिती आहे का, हे गाडीवाले ना साईडला मारतात आणि मग आम्हाला पण चालायला अडचण करून टाकतात. भीती पण वाटते चालताना. जिकडे आपली गाडी थांबली आहे ना त्याच्याच अगदी राईटला आपला आंघोळीचा स्पॉट आहे. अहिल्याबाई होलकर वीर बोलता पण येत नाही एवढं. आपली सगळी पोरं तिकडे आंघोळ करत आहेत. हे लोक असे आंघोळ करता करताच स्पॉटवर जात आहेत. तिकडे मला दिसतंय, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण तिकडे सामूहिक आंघोळ चाललेली आहे. एकाच ठिकाणी सगळे उभे आहेत, एकमेकाला साबण लावत आहेत. जेव्हा लोक जातात तेव्हा आम्ही येतो. आंघोळ करायची घाई बघा किती चालली आहे. आंघोळ करून निघालोय आम्हीच सगळ्यात शेवटला आहोत. आता बाकी सगळे आंघोळ करून पटापट गेले. आता आम्ही पण निघतो इथून. सुमारे 1.5-2 किलोमीटर घाटन देवीचं मंदिर आहे. ते आता तिकडे पोचू अर्ध्या तासात आणि मग जेवून आराम करू. मंदिरात पोचलो घाटन देवीच्या. हातावर पायावर पाणी येतो आणि मग मंदिराचं दर्शन करायला जातो. बाकीचे जेवून झोपले आहेत. आम्हीच लेट पोचलोय. श्री घाटन देवी माता प्रसन्न. इकडे आपली पालखी ठेवली आहे. दर्शन झालं आहे आता आपलं. आता आपण जेवायला जाऊया. बाकी सगळ्यांचा जेवण झालेलं आहे. आपण लेट आलो. आपला जो बंड्या काकाचा ग्रुप आणि बाकी अक्षय करावडे वगैरे जे लेट आलेले ते सगळे बघा. अक्षय बाकी सगळे आराम करतायत. पालखी निघाली आहे आता. हे पुजारी काका आहेत. सगळे जमतायत आता आणि मग आता पालखी निघेल. आपण पण पालखी भरून निघूया कारण 18 किलोमीटरचा पल्ला आहे. ईशान निघाला आता. सचिन भाऊ निघाले. दीपक सनस शिटी मारतात ते आमचे अध्यक्ष. स्काय बघू शकतो ना, एवढा भारी आहे ना स्काय आज. पूर्ण परफेक्ट. इकडे पण आहे, इकडे ढग वगैरे एवढे भारी वाटत आहेत ना. त्यात पालखीचे फोटो व्हिडिओ एवढे भारी येतात ना.
नेक्स्ट लेवल. आणि सेकंड गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की चालताना ऊन नसलं ना की थोडंसं थकवा कमी लागतो. मला ढगाळ वातावरण आहे, ऊन नाही आहे ना, फाटक लागतो. आणि हा फाटक क्रॉस करून आपल्याला गोटी गावात जायला लागतं. त्याच्यामुळे ना काय होतं की अंतर कमी वाचतं. आता वाजले 8:30, पालखी अजून पोचली नव्हती. आम्ही मागोमागच आहोत, म्हणजे असं आज पण शेवटचीच आम्ही लोक आहोत. तर फायनली सकाळपासून निघालेलो आपण आणि दुपारी घाटनदेवीला जेवून आपण निघालो. आणि आता आपण पोचलो आहे लक्ष्मी कुबेर पेट्रोल पंपवर. इकडे आपला मुक्काम आहे द्वारका लॉन्जला, खोटीमध्ये आहे. एकूण आज आपण सकाळपासून जर बघायला गेलं, आपण अमन हॉटेलवरून निघालो सकाळी 6:30 वाजता. तिकडून आपण एकूण इथपर्यंत द्वारका लॉन्जपर्यंत 38-39 किलोमीटर चाललो आहे आतापर्यंत. आणि आता इकडे रात्रीचं जेवण, रात्रीचा मुक्काम आहे. आपला रथ तिकडे लागला, आपल्या गाड्या तिकडे लागलेल्या, गाड्या इकडेच लागल्या आहेत वाटतं. साईराम भाऊ. आणि आता इकडे जेवून झाल्यावर भजन करू आणि भजन झाल्यानंतर मग थोडासा आराम आणि सकाळी मग उठून परत आपला 5व्या दिवसाचा प्रवास सुरू करू. तर इकडे आलो ना तर आपल्या पुढे ना आपल्या मित्रांच्या पालख्या आहेत, म्हणजे तेही पालखीमधून चालत आहेत. तर त्यांच्याकडे ना आज चक्क पाऊस लागला. म्हणजे आपण दुपारी चालवतो, मी तुम्हाला म्हटलंही की संध्याकाळी चालताना की ढग वातावरण मस्त आलं आहे. पण मग अचानक आहे ना काळोख झालेला. पण आम्ही तेव्हा काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केली. पण मग नंतर आता आम्ही चालत होतो तर आम्ही त्यांचे स्टेटस बघत होतो आणि मग तेव्हा कळलं की भाई पुढे म्हणजे अगदी 50 किलोमीटर पुढे, 50 किलोमीटर पण नसेल, 30 किलोमीटर पुढे आपल्या पाऊस पडतो. आणि तोही चक्क 1 तास पडला. म्हणजे डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी आपल्यालाही थोडा पाऊस लागलेला, आपण चालत होतो तेव्हा. आणि यावर्षीही चक्क 1 तास पाऊस पडला आहे. म्हणजे आताही वातावरण गार व्हायला लागलं आहे. आणि आपल्या गाडीवर जे प्लॅस्टिक बघितलं ना ते त्याच्यासाठीच होतं की पाऊस पडला तर आपण जी बनवलेली द्वारकामाई आहे ती भिजू नये किंवा पाणी पडून ती खराब होऊ नये, म्हणून आपण ते प्लॅस्टिक लावलेलं आहे. आणि त्यामुळेच ना असं आहे की आता उद्या जे चालणार आहे आपण, तेव्हा आपल्या गाडीवर ती प्लॅस्टिक लावलेलं आहे ते तसंच ठेवायचं की सकाळी काढायचं ते बघावं लागेल आपल्याला. आता हे लोक फ्रेश झालेत. फ्रेश होऊन आता आपण जेवायला जाऊ आणि बस मग काय भजनाला बसू. हे बघा मी ना तुम्हाला जे म्हणतो ना ते हे प्लॅस्टिक बांधलेलं आहे. हे असं ना हे म्हणजे हे आहे बॅनर आहे आणि तो बॅनर बांधून घेतला कारण आपण जी बनवली ना त्याच्यावर असा स्पेस आपण ठेवलेला सूर्यकिरण बाबांवर पडण्यासाठी. पण मग त्याच्यातून पाणी येऊन जर खाली खराब झालं, कारण की सगळी वायरिंग वगैरे केली आहे, तर मग गडबड होईल. म्हणून मग ते आपण झाकून घेतलं आहे. तर हा हॉल आहे आणि हा हॉल आहे ना आपल्या पालखीसाठी, म्हणजे सगळ्या पदयात्रींसाठी झोपण्याची सोय केलेली आपल्या ह्यांनी, मंडळांनी. इकडे आहेत ना 2 पालख्या आहेत. ही आपली पालखी आहे आणि त्या साईडला खाली आहे ना ती पण त्यांची, म्हणजे ती दुसरी पालखी आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे आपल्या दोन्ही पालख्या, साईबाबांच्या दोन्ही पालख्या शिर्डीला जाणाऱ्या आहेत. ही त्या दुसऱ्या मंडळाची पालखी आहे आणि ही आपली पालखी आहे. आज पनीरची भाजी आहे, त्याच्यात काय माहीत नाही, पनीर दिसतंय मला. स्वीट आहे, अच्छा पालक पनीर आहे, स्वीट आहे, पुरी आहे आणि डाळ भात आहे. पण डाळ भात आपण खाल्ला नाही आणि आपण खाऊन आलो ऑलरेडी, हे सांगायचं नव्हतं. आणि सगळे जेवायला बसलेत. आता आपण पण जेवूया आणि मग भजनाला जाऊया.
तुला कसा विसरू विठ्ठला तू माया मिले करू रे विठ्ठल देवा तुला कसा विसरू विठ्ठला तू माया मिले करू रे विठ्ठल देवा तुला कसा विसरू वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा भक्ती भावक पाहिया सापही भिजवा सापही भिजवा मला माझा साईला भेटवा माझा साईला भेटवा मला माझा साईला भेटवा या रे चिरमई भेटवा या रे चिरमई भेटवा मला माझा साईला भेटवा तर ना सगळे झोपलेत आता रात्रीचे वाजलेत 1 पण पालखीमध्ये ना ही मजा असते की सगळे झोपतात आणि सगळ्यांचे जनरेटर ऑन होतात तेव्हा तिकडे चादरी हलतायत काहीतरी करतायत वाटतं हे बघा कपडे काढून झोपलेत आणि एक पाय